पक्षाशी प्रॉब्लेम नाही, पक्षामध्ये असलेल्या नीच वृत्तीच्या चाकणकरला आमचा प्रॉब्लेम नाही. घाबरत मी कोणाच्या बापाला आणि नाही घाबरणार. हेच जर रुपाली पाटील दुसऱ्या पक्षात असते आणि हा बंधू बाबा प्रकरण आलं असतं ना, यांची इन्व्हॉल्वमेंट नाही, या सहआरोपी त्याच्यामध्ये संगनमताने केलेले त्यांनी. चाकणकर कडील पद तुम्हाला पाहिजे, याच्यासाठीच तुम्ही हे सगळं करताय. तुम्ही त्याचा गुन्हा उघडकीस येऊ नये म्हणून पोलिसांवर संवैधानिक पदावर बसून दबाव आणला. आता हेही रुपाली पटेलनी केलं म्हणून सांगा. त्यांना जे पद दिलं होतं महिलांचं संरक्षण करण्यासाठी, तिथं अनेक महिलांचं शोषण झालं. देवाच्या नावावर चालवणारं ट्रस्ट, त्याच्यावर राज्य महिला आयोग आहे. बाकी इतर ठिकाणी रुपाली ठोंबरे ह्या कुठंच नसतात, दिसत नाही. मग आता तुम्ही अयशस्वी ठरला, तुम्ही कर्मदरिद्री ठरला, तुम्हाला मेकअप करून नुसतं डांगडिंगच करायचं होतं. तुम्ही एका पक्षात असून पण म्हणजे तुमच्या दोघींमध्ये मतभेद. म्हणजे तिने काही जरी केलं तरी मी एका पक्षात आहे म्हणून म्हणायचं नाही नाही तुम्ही बरोबर. परंतु तुमच्या या रोखोक बोलण्यामुळे तुमचं पदही काढून घेतलं ना पक्षाने. माझं पद चाकणकर बाईंनी प्रांत अध्यक्षांना हाताशी धरून तिचं पद काढा म्हणून जो बाई हट्ट असतो ना, त्यातनं काढून घेतले. म्हणजे रुपाली चाकणकर ह्या त्या पदाच्या योग्यतेच्या होत्या ही नाही त्यातली आणि कडी लावा. ही अशी भंगार वृत्तीची लोक मी रोज कोर्टात गुन्हा दाखल करून सोडवली. आमचं ठिकाणावर आहे, ठिकाणावर आहे. तुमच्या हातात सुद्धा हे धागे दोरे गंडे आणि मी बांधलेले श्रद्धा आहेत. तुम्हाला सुद्धा कुठल्या बाबांनी हे दिलेले देऊ का? सोशल मीडियावर अशी कमेंट केली आणि मग द्या. अरे काय, रुपाली पाटील ठोंबरे जे आहेत त्या फक्त प्रसिद्धीसाठी या सगळ्या गोष्टी करतायत. आणि रुपाली चाकणकर ह्या एक ओबीसी कॅटेगरीच्या आहे म्हणून त्यांना वारंवार ट्रोल केलं जातं. रुपाली चाकणकरांनी पुण्यात आलेल्या एका सामाजिक कार्यकर्तेबरोबर सेटलमेंट केली, एवढंच मी बोलले. तेव्हा तर नाव नव्हतं. तृप्ती देसाईच पुढे येऊन म्हणलं की माझ्याकडे वर्षापूर्वी आल्या होत्या, म्हणजे त्या तुम्हीच. आणि ह्या कशा कोणत्या विचारावर चालल्या? गुरु माऊली माझी, संविधानिक पदावर आमच्यासाठी बसवलंय तुम्हाला. एक काम करायचं जमत नसेल तर पुढच्या खाली करायच्या. मी आक्रमक आहे, मी मेंटल नाही. रुपाली चाकणकर यांनी अजितदादाच्या माणसांना त्रास दिला असा आरोप तुम्ही आता मध्ये केला होता. मी पुराव्यानिशी बोलणारी महिला आहे. त्या सोशल इंजिनिअरिंगनी तुमची वाट लावली. त्याला रुपाली पाटील बोलले काय करणार? मला एक वेळ भांडखोर म्हणू दे, पण छान वृत्तीची महिला म्हणता का?